वेडिंग केकचे बरेच व्हिडिओज आपल्या चॅनलवर आहेत. ग्रूम टू बी किंवा बॅचलर्स पार्टीसाठी पण व्हिडिओ आहेत. तसं पाहिलं तर ब्राईड टू बीसाठी पण व्हिडिओ आहेत. पण आजचा एक नवीन व्हिडिओ आपल्या होणाऱ्या ब्राईडसाठी. नमस्कार मंडळी, मी स्वाती स्वागत करते आपल्या क्रिएटिव्ह कॉर्नरवर. फक्त टॉपर बदललं तरी हा केक वेडिंग केक होऊ शकतो कसा ते पुढे सांगते. तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. 1 kg बेरी फ्लेवरचा हा केक आहे. टॉल केक बनवायचा होता, त्यामुळे 6 इंचाच्या हाफ kgच्या 2 टीनमध्ये मी हाफ kgचे 2 केक बेक करून घेतले. त्याचे प्रत्येकी 3 असे टोटल 6 लेयर्स बनवून घेतले. सोकिंगसाठी पाण्यात शुगर सिरप ऐवजी बेरी क्रश घालून घेतला. नेहमीप्रमाणे केक स्लाइस ठेवून सोक करून वरून क्रीमची एक लेयर लावून त्यावर क्रश पसरवून नंतर केकची दुसरी स्लाइस ठेवून घेतली. अशा प्रकारे सर्व 6 स्लाइस एकमेकांवर अरेंज करून घेतल्या. केकची हाईट जरा जास्त आहे. केक हलू नये म्हणून केकमध्ये सेंटरला टूथपिक्स इन्सर्ट करून घेतल्या. केक क्रमकोट करून 1 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून सेट करून घेतला. त्यानंतर व्हाईट क्रीमने केकला फायनल फ्रॉस्टिंग करून घेतली. मी नेहमीच म्हणते तसं वेळ लागला तरी चालेल, पण फिनिशिंग छानच झाली पाहिजे. त्यानंतर थोड्या क्रीममध्ये ब्लॅक जेल कलर टाकून ग्रे कलरची क्रीम तयार करून घेतली व केकवर अशा प्रकारे पॅचेस देऊन हलक्या हाताने फिनिशिंग देऊन घेतली. या केकसाठी अगदी छोटे असे बटन गुलाब हवे होते. ते मला माझ्या लोकल मार्केटमध्ये मिळाले नाहीत, म्हणून हे फोमचे रोजेस वापरते. तुम्हाला जर बटन गुलाब मिळाले तर तेच वापरा. ओरिजिनल फ्लावर्सचा लुक काही वेगळाच असतो. जिप्सी मात्र इथे थोडी जास्तच लागणार आहे. जिप्सीच्या फ्लावरचे असे तुरे कापून घेतले. तारेचं हे स्टँडसुद्धा मी घरीच बनवले. हे बनवतानाचा व्हिडिओ मी शूट केला होता, पण तो कुठे गायब झाला कुणास ठाऊक. हे बनवणं अगदी सोपं आहे. काही नाही, एक जाड तार घ्यायची. घरात असतेच आपल्या. नसेल तर हार्डवेअरच्या शॉपमध्ये आरामात मिळेल. तार पातळ असेल तर तारेचे 2-3 पदर एकत्र करून असं स्ट्रक्चर बनवून घ्या. तुमच्या केकची हाईट लक्षात घेऊन मग त्या तारेला शेप द्या. नाहीतर केक मोठा व्हायचा आणि तारेचं स्टँड छोटं. असं होऊ नये म्हणून अगोदर केकची हाईट बघून घ्या. त्यानंतर तारेचं स्टँड बनवायला घ्या. तारेच्या स्टँडचा केकला डायरेक्ट कॉन्टॅक्ट होऊ नये यासाठी त्याला क्लिंग फिल्म किंवा ॲल्युमिनियम फॉईल लावून ट्रॅप करून घ्या. ट्रान्सपरंट सेलोटेप गुंडाळून घेतला तरी चालेल. त्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे जिप्सीच्या फ्लावरचे तुरे व एक गुलाब असं मिळून एक छान बंच तयार करून स्टँडला अटॅच करून घ्या. आर्टिफिशियल रोजला खाली एक छोटी तार होती, त्यानेच फ्लावर बंच स्टँडला फिक्स करून घेतले. तुम्ही बटन गुलाब वापरणार असाल तर तुम्हाला वेगळ्या तारेची गरज पडू शकते, किंवा तुम्ही चॉकलेट रॅप करताना जी तार असते ती गोल्डन तार वापरली तरी चालेल. केकमध्ये खोचण्यासाठी तारेच्या स्टँडचा थोडा भाग शिल्लक ठेवून अशा प्रकारे पूर्ण स्टँड फ्लावर बंचने कव्हर करून घेतलं. काही एक्स्ट्राचे फ्लावर बंचेस पण बनवून घेतले. लेडीच्या गाऊनसाठी फॉन्डंट नीड करून गाऊनचा खालचा भाग बनवून घेतला. केक टॉपरच्या बाबतीत तर मी तुम्हाला बऱ्याचदा सांगितलंच आहे. मला हव्या असलेल्या टॉपर्सचे पिक्चर्स मी गुगलवरून डाउनलोड करून घेते व ते फोटो प्रिंटवर प्रिंट करून आणते मला हव्या त्या साईजमध्ये.
केक फ्रीजमध्ये ठेवून छान सेट करून घ्यायचा. केक डिलिव्हर करायच्या अगोदर स्टँड केकवर फिक्स करायला घ्यायचं. इथे तुम्ही स्टँडला फेरी लाईट अटॅच केली तर याचा लुक आणखीनच छान येईल. अगोदर मी केक स्टँडच्या खालच्या बाजूची ही थार सरळच ठेवली होती, पण नंतर लक्षात आलं की असं ठेवल्यामुळे कदाचित फुलं लावल्यावर स्टँड पडू शकतं. त्यामुळे मी ती थोडी बेंड करून घेतली आहे. हे बघा, अशा प्रकारे स्टँड अगदी व्यवस्थित हलक्या हाताने सेट करायचं. अगोदर खालच्या बाजूने फिक्स करून घ्यायचं व नंतर वरच्या बाजूने सेट करायचं. त्यानंतर समोरच्या बाजूने केक टॉपर लावून घेतलं. फॉन्डंटने आपण बनवलेला गाऊनही लावून घेतला. त्यानंतर नेटचं थोडंसं फॅब्रिक घेऊन अशा प्रकारे टॉपर डेकोरेट करून घेतलं. केक टॉपर गोल्डन कलरचं होतं. गाऊनच्या फ्रिलला तो मॅच व्हावा यासाठी गाऊनवर गोल्डन पेंटने कलर देऊन घेतला. उरलेले फ्लावर बंचेस लावून केक डेकोरेट करून घेतला. इथे तुम्ही गर्ल टॉपर ऐवजी कपल टॉपर वापरलं तर हा केक वेडिंग केक, एंगेजमेंट केक किंवा ॲनिव्हर्सरी केक म्हणून सुद्धा सेल करू शकता. हा केक 1.5 kgचा असता तर याहून छान लुक आला असता. त्यामुळे अशा केकची ऑर्डर घेताना 1.5 kgच्या वरचीच ऑर्डर घ्या. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. घरच्या घरी अगदी स्वस्तात घरातलंच सामान वापरून आपण हे सुंदर स्टँड बनवलं. असे आपण डिझायनर केकही बनवू शकतो. असे अनेक व्हिडिओज माझ्या चॅनलवर आहेत. जर तुम्हाला असे केक बघायचे असतील तर चॅनलला व्हिजिट नक्की करा. ज्यांनी सबस्क्राईब केलंय त्यांचे मनापासून आभार. ज्यांनी नाही केलंय त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असेच नवनवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. पुन्हा भेटूयात अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.